हॅलो दादा हॅलो आणि मग मजा आहे बुवानी त्या मला तापवलेलं आहे बरं का अजून मजा नसते आपण तापवूया हॅलो 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 हा अजून या बरं वाटतंय पण अजून जरा भरून काढा गणपती बाप्पा मंगल मूर्ती कार्यक्रमाला सुरुवात आजचा हा पवित्र दिवस अजून काही पाऊस आलेला नाही कलगीतुरा सुरू झालेला आहे आणि हा याप्रमाणे शाहीर म्हणाले की नाट्यगृह लोक नाट्यगृह म्हणतात आम्ही म्हणतो पण आता दिवस आलेत की कोकणी लोककला ग्रह असे म्हणायची वेळ आलेली आहे कारण एकट्याच्याच 25 बारे या नाट्यगृहामध्ये आहे तेवढीच नमाना बाकीच्या शाहिरांचे बारे आहेत वर्षाचे 365 दिवसाऐवजी 200 दिवस या लोककला या नाट्यगृहामध्ये नांदत आहेत मग याला काही दिवसाने कोकणी लोककला गृह म्हणणार आहे शब्द आहेत तर बुवा कार्यक्रमाला सुरुवात करतो सुरुवात गणपती बाप्पा मोरया झालेला आहे आणि आज ज्याप्रमाणे म्हटलं की हा पवित्र दिवस आहे मारुतीरायाची लेकरं हनुमंतरायाची लेकरं कुठल्या एका टोकाला जाऊन तिकडे बसलेली खेडापासून जवळजवळ 50-1 किलोमीटर आणि त्या गावच्या एका टोकाकडची लांजाकडच्या एका टोकाला मी आणि तो रुग्णालयामध्ये जपला ज्याप्रमाणे मारुतीरायानं आपल्या शक्तीने लंका जाळली आणि कृपेचा आशीर्वाद ठेवला ती कृपेची शक्ती ह्या आमच्या पन्हाळच्यापासून लांजातल्या वेवळी टेकडीपर्यंत गेली आणि हा ऋणानुबंध जपला गेला आणि ह्या ऋणानुबंधाच्या अनुषंगानं मी या सगळ्या आमच्या वानर सेनेला घेऊन मी पण त्याचा एक वानर आहे आणि तुमची सेवा करण्यासाठी या ठिकाणी कटिबद्ध आहे सेवा करू स्वागतम स्वागतम सुस्वागतम बुद्धी देवता श्रीकडे बुद्धी देवता श्रीकडे विद्या देवता आई शारदा माता या महाराष्ट्राचा आराध्य आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याच्या संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचा हा वारसा वैचारिक वारसा या महाराष्ट्राने पुढे चालू ठेवला ते शाहू फुले आणि आंबेडकर आणि त्या महाराष्ट्रातला युद्धवेळेला शाहीर विकास राबवले आपल्या अश्वाच्या टाकाखाली अवघा हिंदुस्थान पालथा घातला तो धनगर होता मल्हारराव होळकर ह्या हिंदुस्थानामध्ये सर्वप्रथम स्वातंत्र्याची खिडकी आणि स्वातंत्र्याचा विचार त्याने केला तो चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर या विश्वामध्ये पुण्यश्लोक ही पदवी केवळ एका स्त्रीला मिळाली ती कर्मयोगिनी धर्मयोगिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर
माझ्या संतांची भूमी आणि या संतांच्या मागे आलेला संत बाळू मामा, माझी गावची देवी आई नवलाई देवी, आई विठ्ठलाई देवी, धनीदेव डोंगर कुलदेवता आई विठ्ठलाई देवी, राज्याचा धनी केदारली देव चव्हाटा फुलकुमार यांना नमस्कार करू. रंगदेवता जागे बालक ही मुंबईची मुंबादेवी आई जीवदानी आणि धनी मारुतीराया यांना नमस्कार करू. मी मूळगावी बाबुरंगले घराण्याचे युवाशंकर यांचे बाबा राजाराम यांचे बाबा विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर यांचा पुरेवाला शाहीर विकास कामोरे तुमच्या चंद्राचे धूळ मस्त केलावत माझी शाखा हे हनुमान दासकर संभाजी घोटवाडी यांसोबत मी तुमची सेवा करण्यास कटिबद्ध आहे. धन्यवाद. या ठिकाणी आयोजक माझ्या घरचेच आहेत. श्री कोणवाडी हनुमान मंडळ पन्हाळजे कोणवाडी आणि जय बजरंगबली कलापथक पन्हाळजे कोणवाडी यांचे अध्यक्ष आदरणीय अविनाश चिनकटे आमच्या ह्या पथकाचे आणि सहकारी आणि या पूर्ण मंडळाचे कोणवाडी हनुमान मंडळ पन्हाळजे कोणवाडीचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय माननीय सुरेशजी नाचरे माऊली, उपाध्यक्ष जनार्दन चिनकटे, सेक्रेटरी मंगेश रावडे, खजिनदार अजय शिगवण, योगेश पाटील आणि सगळे पदाधिकारी, सगळे सदस्य, वाडेकरी, गावकरी, मानकरी मनाचा मुजरा करतो की तुम्ही आम्हाला ही संधी दिली. या ठिकाणी अनेक लोक आलेले आहेत. जयन ओजाळ माझा सोबती, माझा पाठीराखा, शाहीर प्रकाश गोसावे आलेले आहेत, सर्व युट्यूबर्स आहेत, सीडी बीडी सगळे आले आहेत. पूर्ण सीडीला बघितलं. शाहीर संतोष कलापटे माझे वस्तादच आहेत. आमच्या देवड्यातले राजेंद्र माईल आहेत, सचिन माळे आहेत, राजेंद्र माळे आहेत. पुण्यावरनं अनेक रसाळ आहेत. जेजू हॉस्पिटलचे आमचे महेश चव्हाण आहेत, आमचे कशेळी गावचे प्रशांत पवार मंडणगड. एखादा प्रेम आपुलकी का असते हे माझ्या प्रशांत पवार यांच्याकडून बघून कळतं. शाहीर जनार्दन नाचरे आहेत, शाहीर विनायक गोपट आहेत आमचे शिष्य, विराज झोले आहेत, सचिन कोलापटे, अनंत चौगले, रवींद्र लांबोरे, सचिन डोईफोडे, दिगंबर भोळ, प्रफुल्ल मयेकर, शशिकांत मांडवे आहेत, वेदांत जाधव आणि माझा डोलकीला संदेश उपदेव माहिती आहे तुम्हाला, सिद्धार्थ बारगोडे. ऑर्गनला अजित चव्हाण आहे, बँजोला सतीश साळवे आहे, ऑक्टोबरला रोहित टिके आहे, साऊंडला राजोदा पटेळ आहे आणि शाखा माझी. या सर्वांना मनाचा मुद्रा आणि कार्यक्रमाला सुरुवात. हे पाणी सद्गुरुपदं मंत्रमूलं सद्गुरुवाक्यं मोक्षमूलं सद्गुरुकृपा. सप्ताह सुरू आहे गगनगिरी महाराजांचा. ज्याने परमार्थ दाखवला, ज्याने भक्तियोग दाखवला, ज्याप्रमाणे मारुतराया श्रीराम स्वामींचा भक्त, एक दास पण इतकी भक्ती श्रेष्ठ की देवा समान त्या परमेश्वराला पूजला गेलं, त्या मारुतरायाला पूजलं गेलं. म्हणून कायम भक्त दास होऊन राहा. युद्ध सुरू झालं पांडवांचं आणि कौरवांचं आणि सेना गोळा करायला आले सगळे आणि कौरव पक्ष गेला आणि म्हणाले की श्रीकृष्णाच्या बाजूला उभं राहायचं आहे. श्रीकृष्णाच्या बाजूला अगदी मुखाच्या जवळ गेले आणि बसले. आणि हा पांडव जो पक्ष आहे
तो मात्र पायाजवळ जाऊन बसला. माणूस उठल्यानंतर त्यांना सांगितलं होतं की पहिले ज्यांच्याकडे लक्ष जाईल त्या पक्षात श्रीकृष्ण राहिले. पण पांडव पक्ष हे जे पांडव होते ते पायाकडे बसले होते. माणूस जेव्हा जागून असा झोपेत उठतो तो सरळ उठून असा पुढे बघतो आणि पायाकडे बघितलं आणि पहिलं लक्ष पांडवांकडे गेलं आणि त्यांच्या पक्षात श्रीकृष्ण राया गेले आणि रिझल्ट आणि निकाल तुम्ही बघितलेला आहे. म्हणून कायम पायीचा दास व्हा. माज मिजाज हे सगळं तिकडे भगवंताच्या चरणास राहायचं. मारुती राहिला आज परमेश्वर झाला आणि तो गगनगिरी महाराज जे परमेश्वराच्या चरणाशी राहिले सद्गुरुगती प्राप्त झाली त्यांचं स्तवन तुमच्या चरणाशी ठेवतोय. लक्ष असतं. माझे प्रतिस्पर्धी राहिलं नाव चुकत राहिलं. काय होत आहे हळूहळू मला वय झाला आणि इसरायची सवय मांडवेल आणि त्याच्यामुळे जरा गडबड एक कॅचपीस आता मी काढे करतो पण झाला आता वय आपला सिद्ध्या काय माझ्या बायको पिचाळती बायको आज थोडी वायशी पिचाळले मला सुरांवर बोलतात पण आज बोवानी स्वतःची वारी युट्यूबला ऐकायची सुरांची खांडोळी करून टाकलेली आहे बोवानी. म्हणतात की आमची टिकला पाहिजे संसार टिकला पाहिजे. अगं होय ग बाय माहेरास मी त्याच्यासाठीच दिलो होतो माघारी. अगं घटस्फोट घ्यायला गेलो तुला. आय लव्ह यू. शाहीर मानाचा मुद्रा प्रतिस्पर्धी शाहीर मान हा ठेवलाच पाहिजे आणि ठेवला. काळी 5 जण काळी 5 लांबोरे आता काळी 5 नाही एकाने वरचे 1 लागतो तो तुल हे कर द्या काय गगन गडावर जाऊन उतालो मी. अरे गगन गडावर जाऊन आलो मी. हरवून देह भान सार गेलो मी. गगन गडावर जाऊन आलो मी. हरवून देह भान सार गेलो मी. गगनगिरी चरणावर लीन झालो मी. गगनगिरी चरणावर लीन झालो मी. चैतन्याच्या अमृत धारेत नालो मी. गगनगडावर जाऊन उतालो मी. हरवून देह भान नालो मी. गगनगडावर जाऊन आलो मी. गगनगडावर जाऊन आलो मी. हरवून देह भान सार गेलो मी. गगनगडावर जाऊन आलो मी. हरवून देह भान सार गेलो मी. गगनगडावर जाऊन आलो मी. गगनगडावर
मावळा झालंय पावन, झालंय पावन, मावळा झालंय पावन. योगी तपस्वी अन तेजस्वी रूपाची केवळ, जरूर एकदा जपावी जावं सुखाची आठवण, सुखाची आठवण, सुखाची आठवण. ज्ञान अमृत घडा असा झोप्यालो मी, ज्ञान अमृत घडा असा झोप्यालो मी. हरवून देह प्राण सार गेलो मी, गगनगडावर जाऊन आलो मी. हरवून देह प्राण सार आलो मी, गगनगडावर जाऊन आलो मी. हरवून देह प्राण सार गेलो मी, गगनगडावर जाऊन आलो मी. हरवून देह प्राण सार गेलो मी. गुरुविना मग नाही मोक्ष नाही सन्मार्ग, सुतावरून येतो गाठता सुखाचा तो स्वर्ग, सुखाचा तो स्वर्ग, सुखाचा तो स्वर्ग. तन्मय होऊन करती साधना बाकी विसर्ग, गगनगिरींना पाहून तंबित निर्मळ निसर्ग, निर्मळ निसर्ग, निर्मळ निसर्ग. वेडेवाकडे शब्द त्यांचे हे गायलं मी, वेडेवाकडे शब्द त्यांचे गायलं मी. हरवून देह भान सार गेलो मी, गगनगडावर जाऊन आलो मी. हरवून देह भान सार गेलो मी, गगनगडावर जाऊन आलो मी. हरवून देह भान सार गेलो मी, गगनगडावर जाऊन आलो मी. हरवून देह भान सार गेलो मी. गगनगिरी चरणावर लीन झालो मी, गगनगिरी चरणावर लीन झालो मी. चैतन्याच्या अमृत धारत झालो मी, गगनगडावर जाऊन आलो मी. हरवून देह भान सार गेलो मी, गगनगडावर जाऊन आलो मी. हरवून देह भान सार गेलो मी, गगनगडावर जाऊन आलो मी. हरवून देह भान सार गेलो मी, गगनगडावर जाऊन आलो मी. हरवून देह भान सार गेलो मी, हरवून सार देह भान गेलो मी. ओम श्री गणपती गजानना गाव देवी अखंड हादासनीचा अखंड बाबू रंगले घराण्याचा बोल भिवा शंकर नारायण गुरव बाबा राजाराम बबन विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर जय हनुमान नाच मंडळाचा
उपस्थित आहेत आमचे बाबू रंगले घराण्याचे टोपलवणार ना. हा वाडीत एखादी आपली बहीण किंवा माहेर वाशीन सासूर वाशीन त्या जमान्यात 200 वर्षापूर्वी हे आता मोबाईल आले ना तेव्हा काय नव्हतं. मनोरंजनाचं माध्यम अरे पडद्यावरचा पिक्चर म्हणजे केवढा वाटायचा आपल्याला. नमानाला आम्ही संध्याकाळी 7 वाजता जाऊन घोंगडा बिंगडा आतरून आधीच सगळं. आणि त्या जमान्यात गावात वाडीत कोण बिचारी न्हाल्या दिवसाची बाई दिसली की मी माझ्यासारखा माणूस देवाकडे निवस करायचो, बाबा हिला पोरगाच होऊन दे. का तर 2 बारशाला पिक्चर मिळायचं बघा. तर व्हीसीआर मधलं माहितीत ना, तुम्ही काय अमेरिकेतला नाही ना, यू नो ना व्हीसीआर. पहिला पिक्चर अलका कुबर, अशोक सराफ, लक्ष्मण बेर्डे, सगळी नावं पाठ. दुसरा कुठला तरी दिल जेले दिलवाले आणि घायल घातक तिच्या भलं आणि सकाळ डोळे सोळायचं. तर ह्या पुण्यान आमच्याकडे पोरे वाढलं या नवसान. बाबा ह्याचं काहीतरी याच्यामुळे पिंट्या सांगा देश ना त्याची दुसरं काहीतरी. माहेरा झालो ना मी तुमचा, कुठे माझी बाई कुठे ती आज एकटी झाली आहे, घेऊन आली ना बाबासनी. पण घाबरू नका, मी घाबरवणार नाही, भोंकरणार नाही तुम्हाला. तसा मी माणूस चांगला आहे, माणूस चांगला हे सांगतात ना. जातात बोलायला नाही पण कासरा लगेच जातात, याचं काय खरं नाही. पिसाळ्याचं काय होय. अरे तुरेवा नाही मी, अरे मोठे मोठे गार केल्या गंमत मध्ये वेळी लांबोरे करा हिंमत मध्ये तो करते. जसं जाय मी यांना सांगितलं आहे कलगीवाल्यासनी, तुम्ही जसं जाणार तिकडनं मी नाही आलो बाईचा. तुम्ही प्रेमान जावा, मी तुला मोदकच द्याला. तुम्ही वाकड्या जाऊन बघा, अरे वाकड्याचा हाडच द्याला नाच करते तो. आणि तुम्ही जाऊन तर बघा, जाऊन तर बघा वाकड्या. तुमच्या पाया पडतो, मला मारून टाका बोल ना, मला काय माझं कागद. अरे काय होता इथं तुमच्या फरमाईशात आणि इथं फरमाईश 2 मिनिटं ऐका. आता हितवी सिच्युएशन, आता घरात आज काहीतरी म्हावरा बिवरा असणार, दुपारी पद्धतशीर सुकाट खाणार, म्हावरा खाणार, बेडवर बसणार 2 वाजता आणि 2 बेटांची लढाई, 2 बटन टाईप. ह्याला काय समजता काय, नमान करतो शक्तिपुरात नमान घुसवतो, नॉनसेन्स. अरे पण यार ह्या बायकांचा वादन बंद केला मी, तो नाही कोण म्हणेल यार. 4 वर्षात 6 प्रश्न बोलले तो पण म्हणत नाही. मी काय मृदूंग आणला ना मनात. ह्या काय किबो हे मला सांगा साहेबांनो, पहिला नाचा ह्या बुलबुल होता, हे नव्हतं. अरे एक पावरी एक झांड आणि ढोलकी होती. ह्या सगळं आलं तर चाललं ना हो. जरासा कुठं मी हा केला तर इतकी जलती भेटली. टेन्शन नॉट. अरे तुम्हाला द्यायला काय कमी आहे काय माझ्याकडे मग. अरे मी एक फरमाईश पहिली पिपी प्रशांतवर कुठल्या बाजूला आहे फरमाईश. नावगणाचं गोंदायचं आणि सुखाने नांदायचं, गावदेवाच्या हुकमान नात नव्यानं सांगायचं. भेट दिली ही गावदेवान, भेट दिली ही गावदेवान, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं गणाला, पवत बांधायचं, सुखान बांधायचं गणाला, पवत बांधायचं, पवत बांधायचं गणाला, पवत बांधायचं, आणि नांदायचं गणाला, पवत बांधायचं. भेट दिली ही गावदेवान, भेट दिली ही गावदेवान, तुला पवत बांधायचं, या ठिकाणी पार प्रशांत पवार यांचं अजून एक फरमाईश आहे. कुठलं आहे काय काय. विचार हा किती आहे इथं काही नाही बर, देणारा आहे ना आपला लंबोदर, काढवड करून सारी करतो मी सोया, दरवर्षा सारखं मातर सजू दे घर, सांगतल काय काय आणू गाये गणपतीला.
गोवाची चाल कुठली नाही मला माहिती आहे सगळं, मला आता आज होतं सगळं. गोवांचं झालं ते कुठलं ते डॉरी उभा मी तुमचं गाणं होतं ते चालेल ना. सांगा हो गणा करू मी कुणाचे पूजन. बघा मी लेखणीला नाव ठेवत नाहीत, आमच्या विजयभवांच्या लेखणीला नाव ठेवत. एक 2023 वारी झाली होती आमची, राजन साळवी आमचा आमदार आला होता. एक गमतीचा भाग हो, मी काय त्यांची चूक नाही काढत आहे. तर त्यांनी गण गायला की हे कोकणातलं खड्डा आहे तर गणपती हे बुजवा, असं काहीतरी त्या आशयाचा होता. अरे म्हटलं आता रस्त्याचा खड्डा बुजवायचं म्हटलं आमदारांना निवेदन द्या ना, गणपती काय करी. अहो आता उद्या कणबांची पूर्ण भरायची आहे, गडी नाही म्हणून काय गणपती आपल्याला सांगायचं तेवढाच काम आहे त्याची, एवढंच म्हटलं. तर तसं बुवा विचारतायत गणपती समोर, वेदू कुठं आहे तू, हा गणपती समोर आणि सांगतात सांगा हो गणा करू मी कुणाचे पूजन. बुवा तुम्ही खुळा आहे, देवाला विचारतात कुणाचं पूजन करू. अरे त्या गणपती बाप्पाचं पूजन करा. अरे बुवाचं गण बघा, सांगा हो गणा म्हणजे समोर आई बापूस आहेत आणि त्यांना विचारतात सांगा आईशी बापसा कुणाला मी बाप बोलू. असं झालं का, असं झालं ना रे गण, असं नाही त्यांचा. आणि वर सांगतात थोडं काय आहे, कसे मी करू रे भजन. बुवा मी सांगतो कसं भजन करायचं. टाळ घ्यायचा, नाल घ्यायची, चकवा घ्यायचा आणि भजन करायचं. गणपतीला काय जाता अजिबात फुलं तुम्ही, अजिबात फुलं असं कसा. बघा भाग देतो बाबा तुमचा. ह्या हो गणाचे करा हो बुवा हो पूजन, त्या हो गणाचे करा हो बुवा हो पूजन. घेऊन टाळनाल धरून ताल करा हो बापाचे भजन. गोवा एवढा सोपा आहे, चाल दिली भाग दिला. आता तुम्हाला सोपा करून देतो. ह्याच्यात काय भावगा बोललो काय रे, ह्याच्यात आता पिसाळती. अरे पिसाळी तर मेरे को फरक नाही पडताय. दुसऱ्या वारीचा माझ्याकडे पण वारीचा पैसा दिलाय. ह्यांना ह्यांच्या चुकात आणून दिल्या तर बोललं पाहिजे ना की हो हो थोडी चूक झाली, आय वॉन्ट टू ऍक्सेप्ट इट. एवढा जमता, एवढा कसं जमता, एवढा कसं जमता, ह्या काय नाही जमत. अरे लेखणी आहे, लांबोरीची लेखणी बघा फक्त. आता का किती वाजलं, शट या घड्याविड्या सगळी बंद करून ठेवा आणि बुवांचं पण बंद करून ठेवा, सांगायचंच नाही किती वाजले. हा आता देतो आपला बुवा माझी चाल आहे. तेवढ्यातले आले माईल कुठं आहेत, रामाचं गाणं गायला होतं. लांबोरे बुवा सुरांमध्ये काढतात. लांबोरे बुवा 25 चाली लावल्या ह्या दिसत नाहीत. लांबोरे बुवाची चाल आहे, जाऊन आता सर्च करा किती द्यायचे. काही 5 काही 4. रघुवीर रघुनंदन राघव धन्य राजाराम. या राजारामाची भक्ती करणारा मारुतराया, ती भक्ती किती श्रेष्ठ आहे. रघुवीर रघुनंदन राघव धन्य राजाराम. जानकी वल्लभ धनुर्धारी तुम्ही घ्यावा हा प्रणाम. मुखात एकच नाम श्रीराम जय राम जय जय राम. अरे मुखात एकच नाम श्रीराम जय राम जय जय राम. नाही ही चाल फक्त ऐकवली मी त्यांना. ते काय बोलले सोपं पडाव ना, सोपं पडल. लांबरे बोने चाल ऐकवली, उत्तर द्यायचं मानानं जाऊ सांगा त्यांना. संसारात या अडकून गेलो नाही गेलो परिला. बरोबर बोलले. 90 दिवस 92 दिवस उरले. 14 तारखेनुसार बरोबर आहे तेवढं. बाप्पा 5 दिवस जगाचा धनी मालक घरात येणार, माझ्या झोपडीत येणार, झोपडीचा राज मला होणार.
बायका पोरं जाणार, माझा म्हातारा म्हातारी सजून बिजून राहणार, दुर्वा आणल्या, येडं वाकडं मकार केलं, बसवला बाप्पाला, जसं जमलं तसा प्रसाद ठेवला, त्याची कधी तक्रार नाही आपल्याकडे. आणि तो बाप्पा 5 दिवस राहू जातो, उरले 360 दिवस ही हमाली आम्ही करतो. ह्या ट्रेनचा प्रवास, ह्या कर्ज, या बाप पोरं टोरं त्यांच्या शाळेला या, ही मंडळ सगळा आहे. सकाळी आंघोळ झाली, 5:34ची ट्रेन, त्याच्या आधी फक्त दिवाबत्ती लावली, नमस्कार केला, सगळं असतील फोटो, माझ्या गावदेवीचा असेल, नारळ असेल एखाद्या कुळगतीचा, पण फोटो मध्ये बाप्पाचा येईल. हे 365 दिवस, उरले 360 दिवस, त्याचं सकाळी नाव, त्याचं संध्याकाळी नाव, कामावर नाव. एखाद्या मॅनेजरने त्याला खटकलं, काहीतरी रस्टिकेट केलं की डोक्यात एकच, गावदेवीचं नाव आणि गणपती बाप्पा वाचव मला. सांग सकाळ त्याचं नाव, बाप्पाचा विषय व भाग्य जमलं. संसारात अडकून गेलो, नाही गेलो परीला, तुझ्या मांडली देई जणू हा चौरंगाचा खाप. अरे करता करता काम जपतो अंतरी बाप्पाना, अरे करता कष्टाचं काम जपतो अंतरी तुझंच नाव. तुझ्या मांडली देई जणू चौरंगाचा खाप. करता करता काम जपतो अंतरी बाप्पाना, करता करता काम जपतो अंतरी बाप्पाना, करता करता काम जपतो अंतरी बाप्पाना, करता करता काम जपतो अंतरी बाप्पाना. संसारात अडकून गेलो, नाही गेलो परीला, तुझ्या मांडली देई जणू हा चौरंगाचा खाप. करता करता काम जपतो अंतरी बाप्पाना, करता करता तुझ्या मांडली देई जणू चौरंगाचा खाप. जपता जपता राम बाप्पा जपतो अंतरीला, करता करता काम जपतो अंतरी बाप्पाना. करता करता काम जपतो अंतरी बाप्पाना.
करता करता काम जपतो अंतरी बापाना. याचा भाग द्या, याची चाल द्या, काय द्या, नवीन आहे तुमच्यासाठी, नाही दिली तरी काय प्रॉब्लेम नाही, त्यात विजय भवन आहे, काय प्रॉब्लेम नाही, याच्यावर मी तुम्हाला काय बोलणार नाही, बिलीव मी. आता गवळण मथुरेच्या बाजाराला थाटमाट करून गवळण निघालेली आहे. या नावानं गवळणी निघालेली आहे. डोईवर माठ आहे, पण डोईवर काही पदर नाही. असं बोडकेपणाने जाऊ नये. अरे डोक्यावर पदर पाहिजे. परवा गवळण गायली तिथं तर मला बोललं का पटला नाही. मग पटायला काय करार केलाय आपण की पटलाच पाहिजे. काय पटलं तर जावं माहेरास, मी परत माघारी येईल. आमचं सीएम होतो, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी परत माघारी येईन, मी परत माघारी येईन. पण तुला म्हणू घटस्फोट. अरे बायको म्हणजे सोन्यासारखी भेटली, बघितली ना, पण ती बोलती निश्चित तोंडाळ ना. व्हायचं जरा कमी केलं. अरे मी कर्तृत्वान मरता. अरे काळा वेळ असतो म्हणून काय त्याला खमकी आहे. अरे नाम कमवलंय. पैशाला काही कमी नाही पडणार. लिहून ठेवायचा, पैशाला काय कमी नाही पडणार. मी काडवड करीन आणि पैशाला कमी पडले पैसे असे येतात. बघितलं, शेवटची 15 मिनिट सवा भरा तुरेवाला म्हणूसाठी काय नाही. मग ते दुसरी बारी त्यांना किती मिनिटाची किती शेवटची 15 मिनिटं मला वाटतं बक्षीस. कोणवाडी हनुमान मंडळ सहसचिव महादेव पाटील माऊली 100 रुपयाला पारितोषिक. श्री कोणवाडी हनुमान मंडळ कार्यकारिणी सभासद पांडुरंग नाचरे माऊली याचकडून 1001 रुपये मुलांसाठी 1000 रुपये त्यानंतर पोरांना. श्री हनुमान भक्त सेवा मंडळ फणसवळे रत्नागिरीचे श्री सतीश जोशी माऊली याचकडून मंडळाला शुभेच्छा 500 रुपयाचे पारितोषिक. धन्यवाद माऊली. आणि तिघांची यारी दुनिया झकमारी संघ काय झाली हे चालू झालं राजा हे कट करूया. तिघांची यारी दुनिया झग रे ही कुठली सांगायचं. अरे काय पण अखेरवारी तळकोंबा संघटना असं व्हायचं. खुर्द माणगाव यांच्याकडून सतीश प्रतीक मोरे साहिल गवणे सतीश माटल गोवा आज नवरा बायकोच्या भांडणात पोरं काढला नको. संघटना मला नंतर गाठाव सांगा तरी काय लिहून मनाच्या मनात वाचलं काय पण काय पण हो. योगेंद्र मांडवे 1001 रुपये गगनगिरी महाराज गाण्यासाठी थँक्यू सो मच. मला हा आता मोबाईलचे कमल ना तर तेरे नाम आता होईल 15 मिनिटं छान गवळण छान गवळण. राधेला प्रेम करावं, कृष्णाला थोडीशी खोडी काढावी एवढीच आहे. हा आता मी काय म्हणतोय, लाल लाल कलरची बांगडी अरे बांगडीचा कलर चाललं माझ्या सोबत चाल. मला जमत नाही अरे काय मला म्हणतात असं. अरे करून शृंगार साज आहे बोईवर पदर नाही. ही गवळण त्वऱ्यात आहे, ही लय लय त्वऱ्यात आहे. अरे चुर चुर बोलते चोंबडी भेंडी चवडीचा रुबाब काय. त्याला काडीची अक्कल नाही. अरे म्हणजे आता मला सांगतील मी म्हणतात टोपी घालत नाही म्हणजे मी अजून तेवढा ज्ञानी नाही म्हणतात. म्हणजे हे अडाणी. मग अडाण्याने किती बोलावं, अडाणी शिकवावं किती. अडाणी स्वतःच म्हणतो आणि मला शिकवता मी वायसा वायसा ज्ञानी आहे. मांडण जाऊन सांगा दिसे. अरे करून शृंगार साज आहे पण डोईवर पदर नाही. तरी मी
पोऱ्यात हाय गवळण पोऱ्यात हाय सुरू बोलते कोंबडी कोंबडीचा रुबाब काय गवळीची अक्कल नाही बघायला गवळीची अक्कल भाग द्या. मी काय घाबरत नाही म्हणा. मी त्या बायकोला सांगून झालेला आहे. आलो तर तुझा खूप बघितला. मोहनच्या प्रश्न उत्तर देऊया. मोहनचा प्रश्न आहे काय? मोहनचा प्रश्न आहे आई जाखादेवी कलामंच मुंबई भालवली राजापूत एकदा नमन झालंच पाहिजे. कसं पाहिजे माहिती काय जाखादेवीच्या पोरानो, जेव्हा आपल्याला 100 लोक सांगतात ना नमन लय भारी गावते, पण जेव्हा 2 सांगतात ना की नाही केलं पाहिजे, त्याची 2 जे असतात ना ही पण कोकणातच असतात. ते काय आपले दुश्मन नाही. बघा आपण जर प्रसिद्ध झालो ना म्हणून इतक्याही माणसाने कधी ओढू नये, त्या लोकांमुळेच आपण झालो असतो. तर त्यांनी सांगितलं नाही करायचं तर आपण थांबलं पाहिजे, किमान थोडं ऐकलं पाहिजे. बुवांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया. बुवांचा प्रश्न जगजाहीर आहे, अनेक वर्ष आमच्यावर आहे, आम्ही प्रयत्न केलेला आहे. शाहीर विजय निकम तुमचे बाबा आहेत, तुम्हाला त्यांचं उत्तर सांगितलेलं असेल. नसेल सांगितलं तर बुवांना फोन करा आणि विचारा की जे उत्तर देत होते. तर प्रश्न बुवांचा आहे, कोणत्या सद्गुरूने बस कोणत्या सद्गुरूने साडी चोळी नेसून हातात बांगड्या भरून गळ्यात मंगळसूत्र घालून सूर्यनारायणाशी लग्न केलं, त्या संत सद्गुरूंचे नाव काय? तर राजेश बुवा, त्या संत सद्गुरूंचे नाव आदित्य राणूबाई. आदित्य राणूबाई ह्या आदित्य राणूबाईंनी कपाळाला कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या आणि साडीचोळी नेसून भगवान सूर्यनारायणाशी लग्न केलं. या सद्गुरू आदित्य राणूबाईंना रनुबाई किंवा रांदल देवी किंवा रणादेवी असेही नावे आहेत. तर शाहीर खानदेशामध्ये म्हणजे नाशिक तिकडे वरती धुळेवेळे खानदेशात घरी लग्न कार्य किंवा गुंज असेल तर लग्नापूर्वी या रणादेवीचं मातीच्या घोड्यावर बसलेल्या सूर्याच्या पुतळ्याशी रविवारी लग्न लावण्याची प्रथा आजही आहे. आणि पुरोहित मंडळी या रणादेवीचा उल्लेख रन्नासना देवी असाही करतात, कारण शेतातील काळी माती भूदेवीचं प्रतीक आहे, तर दिवा हे तेजोनदीचं सूर्याचं प्रतीक आहे. तेव्हा शाहीर पुन्हा एकदा एका कपाळाला कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या आणि साडी चोळी नेसून भगवान सूर्यनारायणाशी लग्न ज्या सद्गुरूने केलं त्यांचं नाव आहे आदित्य राणूबाई. आणि याच राणूबाईंना रनुबाई, रांदलदेवी, रणादेवी किंवा रन्नासना देवी असं देखील म्हणतात. माझे गुरुवर्य माझे वस्ताद प्रभाकर धनावडे यांच्या माध्यमातून हा उत्तर देत आहे. अपेक्षा करतो की आज प्रश्न पुढे. आमचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे, शेती करायला कमरेला आकडी कोयती बांधून तू जर नांगर धर म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना, तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तींचा त्रास होणार नाही असं बळीराजाला वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं आहे. मंडळावर गाणं नंतर म्हणूयात, पोत घ्यायला पाहिजे. लावा ध्यान घेऊन उघड कान, अरे बुवा लावा ध्यान घेऊन उघड कान, सवाल माझा सोडून घ्यावा
सभेमध्ये साऱ्या मान अरे सवाल माझा सोडून घ्यावा सभेमध्ये या सवाल माझा सोडून घ्यावा सभेमध्ये या सवाल माझा सोडून घ्यावा सभेमध्ये या शेवटचे 2 मिनिटं आहेत ती एवढे घेतो. आज राजसाहेब ठाकरेंचा वाढदिवस आहे. लोक म्हणतात की तुम्ही काय राजकारणावर बोलू नका किंवा काय, हे राजकारण नाही. आजच्या घडीला महाराष्ट्राचा एकमेव आशेचा किरण. मी जेव्हा कामाला होतो तेव्हा अनेक लोकांचे मी पॉलिटिकल काही स्टेटमेंट दिले होते किंवा कामही देखील केलं मी त्या दरम्यान. पण जे इथून आहे ते इथून आहे. राज ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे ह्या महाराष्ट्रामध्ये एवढी लोककला आमची नांदली, शक्य तुला असेल नमन. तर येथे दैवतांच्या नंतर त्यांचं नाव घेण्याची प्रथा आहे. ते एकमेव आहे ते ठाकरे मंडळ किंवा ठाकरे परिवार आहे. त्या अनुषंगानं मी एक गाणं त्यांना बड्डेच्या शुभेच्छा देतोय. त्या काय तिथं पोचल्या नाहीत पण इथून भावना असल्या पाहिजेत. अरे मनसेचे सरसेनापती आदर्श ज्यांचे छत्रपती शिवसेना उभे राहिले. शिव म्हणजे माझा शिवाजी राजा यांच्या नावावरून आणि तिथून ते बाळकून तिथे गेलेला आहे. राजांचा आदर्श तिथे आहे, शिवमुद्रा तिथे आहे त्यांच्या झेंड्यावरती. मनसेचे सरसेनापती मनसेचे सरसेनापती आदर्श ज्यांचे छत्रपती व्हावे दीर्घायुष्य शुभ कामना व्हावे दीर्घायुष्य शुभ कामना. शुभेच्छा वाढदिना आमच्या राजसाहेबांना, शुभेच्छा वाढदिना आमच्या राजसाहेबांना. मनसेचे सरसेनापती आदर्श ज्यांचे छत्रपती मनसेचे सरसेनापती आदर्श ज्यांचे छत्रपती व्हावे दीर्घायुष्या शुभ कामना व्हावे दीर्घायुष्या शुभ कामना. शुभेच्छा वाढदिना आमच्या राजसाहेबांना, शुभेच्छा वाढदिना आमच्या राजसाहेबांना. झालेले आहेत. दोघांची गाण्याची चाल दिलेली आहे. गवळीला वेळ नाही, बाकी तुमचा भाग दिलेला आहे. प्रश्नाचं उत्तर दिलं तेवढं गाव मान्य करा असे बोलून माझी बारी इथे ठेवतोय.
काही वावगा माझ्या आया बहिणींचा मान खाली जाईल असं कायम बोललेलं नाही. ती गमतीत एक फक्त जरा तो गाववाड शब्द आला, त्यांना काय होत नाही. बरी संपूया. जय जवान.